झी 24 तास एक पाऊल पुढे। सेंट्रल रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। कळवा मुंब्रा स्थानकादरम्यान वाहतूक ठप्प झालेली आहे। सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचं कारण समजतं आहे। आपण बघतोय कळवा मुंब्रा ही जी सेंट्रल रेल्वे आहे याची वाहतूक ठप्प झालेली आहे। कळवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान वाहतूक ठप्प झाल्याची ब्रेकिंग न्यूज आता आपल्याकडे आलेली आहे। सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचं कारण समजतं आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, अतिशय आता खरं तर सकाळची वेळ मोठ्या प्रमाणात चाकरमानी कामाला निघतात आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आपण बघतोय वाहतूक ठप्प झाली आहे। काय परिस्थिती आहे आता? नक्कीच मृदुला, सकाळची वेळ असते, चाकरमानी घराच्या बाहेर पडलेला असतो आणि आज ठाण्यामध्ये कळवा ते मुंब्राच्या दरम्यान सिग्नल बिघाड झालेले आहेत। त्यामुळे डाऊन लोकलवरती मोठा फटका बसलेला आहे। डाऊन लोकल ठप्प झालेले आहेत। तर अप लोकल जे आहेत, ज्या महत्त्वाच्या लोकल समोरले जातात, जेव्हा चाकरमानी निघतो घरातनं आणि कामाला निघतो, तर त्याही 15 ते 20 मिनिटं त्याच्यामुळे लेट झालेले आहेत आणि एकंदरीतच सेंट्रल रेल्वे विस्कळीत झालेली आहे। निश्चितच ही जी प्रशासनाशी या संदर्भात आपलं काही बोलणं झालंय का की सिग्नल यंत्रणेत हा जो बिघाड आहे कधीपर्यंत तो पूर्ववत होईल? जवळपास 6:50 हा बिघाड झालेला आहे आणि जे रेल्वे कर्मचारी आहेत ते त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही करू असं प्रशासन आश्वासन देते आणि एकंदरीतच हा जो बिघाड आहे हा तात्काळ बिघाड आहे आणि लवकरात लवकर होईल असा प्रशासनाचा दावा आहे। आता खरंच चाकरमानी बघतात हा कधी बिघाड लवकरात लवकर पूर्ण होतो, कारण की ही जी वेळ असते मृदुला ही खूप महत्वाची वेळ असते आणि इथे जर 5 मिनिटं जरी गाड्या लेट झाल्या तरी हा बॅकलॉग भरून काढायला कमीत कमी 1 ते 2 तास जातो। त्यामुळे 1 ते 2 तास हातात प्रकाश सुरू असणार, 15 ते 20 मिनिट। अगदी खरंय, धन्यवाद कपिल ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी कपिल राऊत। सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आपण बघतोय कळवा मुंब्रा या स्थानकादरम्यान वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।